अतिशय महत्त्वाचा आणि मोठी व्याप्ती असलेला हा प्रश्न आहे। सभापती महोदय, कोचिंग संस्थांमधली स्पर्धा, मानसिक ताण आणि पालकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात। एनसीआरबीचा रिपोर्ट सांगतोय की दर वर्षाला देशामध्ये 13,000 मुलं ही आत्महत्या करतात। ते वेगळ्या स्तरांवरच्या परीक्षा असतील त्यामध्ये सगळ्यात मोठा म्हणजे 1500 ते 1800 मुलं म्हणजे जवळपास 14% विद्यार्थी आत्महत्या हे आपल्या महाराष्ट्रातली मुलं करतात। आणि त्यामुळे मी उत्तर वाचलेलं आहे, जे शासनाने उत्तर पाठवलंय की असा एक प्रस्तावित आहे। 2024 लाच केंद्राने हा कायदा केलाय आणि सगळ्या राज्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या राज्यांमध्ये करा। आज आपल्याकडे बिहारला आहे, उत्तर प्रदेशला आहे, कर्नाटकला आहे, हरियाणाला आहे, राजस्थानला आहे, पण आपल्याकडे अजून तो नाहीये। आता यामध्ये प्रस्तावित केलंय की आम्ही सूचनाही मागवल्यात, पब्लिक डोमेन मध्येही टाकणार आहेत। काही सूचना असतील तर तुम्ही पाठवा। सभापती महोदय, माझ्या 2 महत्त्वाच्या सूचना आहेत आणि त्या म्हणजे आता सध्याचे कोचिंग क्लासेस ते शॉप ऍक्ट वरती आणि साध्या आपल्या व्यावसायिक लायसन्स वरती चालू आहेत। त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणारी कुठलीही ऑथॉरिटी आज आपल्याकडे नाहीये, भविष्यात ती येणार आहे। त्यामध्ये महत्त्वाचा विषय डमी स्कूल म्हणजे कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस, नामांकित कॉलेजेस यांचं टायअप आहे। 11वी 12वीची मुलं ही जातच नाहीत कॉलेजेसमध्ये आणि त्यामुळे त्यांची ती मुलं ही कॉलेजमध्ये येतील याची कडक अंमलबजावणी सरकार करणार का? राज्यातील सगळ्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आधार लिंक बेस बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करायला पाहिजे। त्यामुळे आणि त्याची थेट जोडणी जी आहे ती शिक्षण विभागाच्या सर्व्हरशी असावी, ज्याच्यामुळे डमी हजेरीचा जो बाजार सध्या चाललेला आहे तो त्या ठिकाणी बंद होईल। हे सरकार करेल का? दुसरा विषय आहे इंटिग्रेटेड कोर्स। कोचिंग क्लास कॉलेजच्या कॅम्पसमध्येच कॉलेजच्या वेळेत क्लासेस चालवतात, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, ज्याच्यासाठी लाखो रुपये पालक ते इंटिग्रेटेड कोर्सेसचे त्या ठिकाणी भरतात। आणि या दोषी संस्थांवरती जे बेकायदेशीर आहे, ज्या ठिकाणी ज्या कॉलेजेसमध्ये असे इंटिग्रेटेड कोर्सेस घेतले जातात त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे आपलं सरकार दाखल करणार का? आणि शेवटचा विषय होता की शिक्षण उपसंचालकांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरारी पथक नेमून इंटिग्रेटेड कॉलेजेसवरती अचानक छापे टाकावे आणि ज्या कॉलेजच्या वेळेत विद्यार्थी वर्गात हजर नसतील अशा कॉलेजची मान्यता तात्काळ रद्द करणार का? हे ऐकायला फार असं क्लिष्ट वाटतंय। फौजदारी गुन्हे व्हायला पाहिजे, यांच्या मान्यता रद्द करायला पाहिजे, ही आज काळाची गरज आहे। सभापती महोदय, देशामध्ये जी मुलं जात आहेत, आत्महत्या करतायत, त्याच्यातली 14% मुलं म्हणजे वर्षाला 1500 ते 1800 मुलं फक्त आणि फक्त महाराष्ट्रातली जात आहेत। आणि त्यामुळे मी विचारलेले जे 4 प्रश्न आहेत महत्त्वाचे, त्यावरती शासन तात्काळ कारवाई करणार का? धन्यवाद। मंत्री महोदय। सभापती महोदय, त्यातल्या त्यात 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांच्यासाठी मग क्लासेस असेल किंवा कॉलेज असेल, यासाठी CCTV आणि बायोमेट्रिक हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। हा पहिला भाग। दुसरा भाग, तुम्हाला सर्वांना महाराष्ट्रव्यापी अचानक या ठिकाणी ड्राईव्ह तपासणीचे होताना त्या ठिकाणी निश्चितपणे दिसून येतील आणि त्या ड्राईव्हमधनं जे काही आढळून येईल, ज्या काही बाबी समोर येतील, त्या पद्धतीने पुढची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। मला वाटतं की मी पहिल्याच उत्तरात सांगितलेलं आहे की याचं जे काही प्रारूप आपण तयार करणार आहोत त्याच्यामध्ये क्लासेसचा वेळ काय असला पाहिजे, त्याच्या जे काही अधिकृत मान्यताप्राप्त शाळा कॉलेजेस आहेत त्याच्या आवारामध्ये ते क्लासेस घेता येणार नाही, असे जे काही मुद्दे असतील या सर्व मुद्द्यांचा कायद्यामध्ये आपण समावेश करणार आहोत। Like, share and subscribe. Test Tech News. Stay tuned for the latest updates.